या बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबईसह ठाणे, पालघर भागामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता। सिंधुदुर्गातील कणकवलीत मुसळधार पावसाची हजेरी, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीतील टांगर धरणाची गळती वाढली, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी, शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलैला गडचिरोलीतील कानसरीत स्टील प्रकल्पाची पायाभरणी करणार, त्यानंतर आर्यन ग्राइंडिंग प्लांटचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। इस्लामपूरचं नामांतर ईश्वरपूर केल्याची विधानसभेत घोषणा, या घोषणेबद्दल सदाभाऊ खोतांनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार। रायगडच्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं, रायगडवाडी या नव्या नावाची ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा। मीरा भाईंदर महानगरपालिकेला देशात प्रथम क्रमांकाचा स्वच्छता पुरस्कार, 23 ते 40 लाख लोकसंख्या गटातील मीरा भाईंदर पालिका क्षेत्र सर्वात स्वच्छ शहर। मुंबईत इमारतींच्या पुनर्विकासात महत्त्वाचा निर्णय, रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण लवकरच सुरू, बनावट कागदपत्रांमुळे घरं लाटण्याचे प्रकार रोखण्यासाठी माढ्याची कारवाई। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती, 556 घरांना ओसी मिळाला, घरांचा ताबा मिळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ मिळण्याची प्रतीक्षा सुरू। मराठी माध्यमांच्या शाळांकडे पालकांनी फिरवली पाठ, गेल्या 6 वर्षात मुंबईतील एकूण 40 मराठी शाळा बंद, पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे जास्त वाढल्यामुळे मराठी शाळांच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। वर्षभर बंद असलेली टोईंग कारवाई ठाण्यात पुन्हा सुरू, कोपरी, वागळे इस्टेट आणि कासारवडवली भागात टोईंगला सुरुवात, रस्त्याकडील बेकायदेशीर दुकानांवरील पोलिसांची कारवाई। पुणे विमानतळाची विक्रमी कामगिरी, प्रवासी आणि मालवाहतूक दोन्हीत मोठी वाढ, 2024-25 या आर्थिक वर्षात 9.8% प्रवासी संख्येत वाढ, मे महिन्यात 9.38 लाख प्रवाशांची नोंद। पुणतांबा ते शिर्डी रेल्वे मार्ग दुहेरीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी, या प्रकल्पामुळे साईनगर शिर्डीपर्यंतचा प्रवास अधिक सुखकर होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर हिंजवडी भागातील अतिक्रमण हटवलं, पीएमआरडीए कडून 3 दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांना नोटीस आणि त्यानंतर अंमलबजावणी करण्यात आली। पुणे महापालिकेच्या खेळांच्या मैदानावर ढोल ताशा पथकांना सरावासाठी परवानगी दिली जाणार नाही, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती। आयआयटी रुकरीचे प्राध्यापक स्पर्श मित्तल यांच्या नेतृत्वाखाली एआय तंत्रज्ञान विकसित, हे तंत्रज्ञान मोडी लिपीतील मराठी दस्तऐवज देवनागरीमध्ये अचूक भाषांतर करण्यास मदत करेल। गडचिरोली जिल्ह्यात 22 जुलैपासून वृक्ष लागवड पंधरवडा, 1 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट। पनवेलमध्ये चिखलात लोखंडी तारेत अडकलेले कासव अग्निशमन आणि पशुवैद्यकीय विभागाने एकत्रितपणे वाचवलं, उपचारानंतर कासव वडाळे तलावामध्ये सोडण्यात आलं। इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला विक्रमी भाव, लिलावादरम्यान डाळिंबाला प्रति किलो 451 रुपयांचा बाजारभाव। अमरावतीतील उड्डाणपुलांचं काम 7 वर्षांपासून अपूर्ण असल्यानं नागपूर खंडपीठाची मोठी कारवाई, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना 1 लाख रुपयांचा दंड, तर 31 डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश। बीडच्या जिल्हा रुग्णालयातून ज्ञानेश्वरी मुंडेंना 72 तासांच्या उपचारानंतर डिस्चार्ज, तर आता तरी महादेव मुंडे प्रकरणात न्याय मिळेल अशी अपेक्षा ज्ञानेश्वरी मुंडेंनी व्यक्त केली आहे। नाशिकमधील आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण यांचं निलंबन, मराठा समाजातील तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होता।
जालन्यातील बदनापूर गावात कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. कर्जमाफीवर अधिवेशनात कोणतीही चर्चा झाली नसल्यानं यापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचा शेतकऱ्यांचा इशारा. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं साखळी उपोषण. आदिवासी प्रवर्गातील 12,520 रिक्त पदांची तात्काळ भरती करण्याची मागणी करण्यात आली. गडचिरोलीत खत टंचाई, बियाणांची भेसळ आणि पंचनाम्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचं कृषी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन. समस्या न सुटल्यास गुराढोरांसह आंदोलनाचा इशारा. बंगळुरूच्या नार्कोटिक्स नियंत्रण विभागाची पनवेल रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई. 3.5 किलो वजनाचे 35 करोड रुपयांचे ड्रग्ज जप्त करत एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे. सावंतवाडीमधील बाहेरचा आवडा परिसरामध्ये 14 गव्यांच्या कळपांचा मुक्त संचार. हे गवे भरवस्तीत फिरत असल्यामुळे त्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. वाशिमच्या काकडदाती परिसरात जॉय कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक दुचाकीला शॉर्ट सर्किटमुळे आगीत दुचाकी जळून नुकसान झाल्यानं जॉय कंपनीनं नुकसान भरपाई देण्याची चालकाची मागणी. पुण्यातील पर्वती भागात 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण. गाडी पार्किंगच्या वादातून घटना घडल्याची माहिती, तर 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये नांगोळे गावात एकाच कुटुंबातील 4घांनी विष प्राशन केल्याची माहिती. सासू आणि सुनांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. विष प्राशन का केलं हे अद्यापही अस्पष्ट. पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपनं प्राणघातक हल्ला. आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार. अचलपूर तालुक्यातील म्हसोना येथील घटना. पोलिसांचा शोध सुरू. भंडाऱ्याच्या टाकळी परिसरामध्ये 40 वर्षीय महिलेवर एका अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला. हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट. नागरिकांच्या मध्यस्थीमुळे महिला थोडक्यात बचावली आहे. अकोल्यातील कृषीनगरातील 2 गटांमध्ये गँगवॉर. या घटनेत 8 जण जखमी तर 2 जिवंत काडतूस जप्त. या प्रकरणी 7 जण अटकेत. आरोपींची कृषीनगरमध्ये पोलिसांनी धिंड काढली. नागपूरमध्ये रामटेक तालुक्यात शेतात वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू तर 5 महिला गंभीर जखमी. शेतात जेवण करत असताना वीज पडल्यानं ही घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील वीज पडून 2 जणांचा मृत्यू, 3 जखमी. सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव आणि नागभीड तालुक्यातल्या जीवनापुरातील घटना. गेल्या 2 दिवसात विजेच्या घटनात एकूण 5 जणांचा मृत्यू. बापू आंधळेची हत्या गोट्या गित्तेनेच केली. राजेश नेहकरांचा आरोप, तर पोलिसांनी वाल्मिक कराडचं नाव 307 मधून वगळल्याचाही दावा. फिल्म आर्ट डायरेक्टर राजू साप्तेंची परप्रांतीयांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप. राज ठाकरेंकडे न्यायाची मागणी. नाशिकच्या शरणपूर रोडच्या खासगी हॉस्टेलमध्ये एका 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव मार्गावर भीषण अपघात. ट्रकची मोटारसायकलला धडक, 3घांचा मृत्यू. कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच. राज ठाकरेंचा इशारा. असं दुकान बंद करून किती वेळ राहणार? राज ठाकरेंचा व्यापाऱ्यांना सवाल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी कोणाच्या दबावाखाली भांडतायत? राज ठाकरेंचा हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सवाल. तर महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून दाखवायचंच. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान. मराठीला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास असून अभिजात भाषेचा दर्जा, तर हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला 1200 वर्ष बाकी. मग 200 वर्षांचा इतिहास असलेल्या हिंदीचा अट्टहास का? राज ठाकरेंचा सवाल. दुबे मुंबईत ये, समुद्रात डुबे डुबे के मारेंगे. राज ठाकरेंचं भाजप खासदार निशिकांत दुबेंना प्रति आव्हान. काही दिवसांपूर्वी निशिकांत दुबेंनी मराठी विरोधात गरळ ओकली होती. ज्या हिंदी भाषेमुळे 250 भाषा मेल्या, त्याच हिंदीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पेटलेत. राज ठाकरेंचा हल्लाबोल. तर हिंदी भाषेमुळे कोणाचं भलं झालंय? ठाकरेंचा सवाल.
4 महिन्यांपूर्वी मुंबईत ओढण्याची भाषा करत होते, पण मुंबई महाराष्ट्रातच राहील आणि मराठी माणसाचा आवाज देखील बुलंद राहील, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. विधान भवनातील मारहाणी प्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. संपूर्ण प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करतायत. सर्जेराव टकलेवर 5 गुन्हे तर नितीन देशमुखवर 8 गुन्हे. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत बोलताना माहिती. विधान भवनातील मारहाण ही पूर्वनियोजित कट. पोलिसांची कोर्टात माहिती. 7 दिवसांच्या कोठडीचीही मागणी केली. पोलिसांवर सरकारचा दबाव, पण चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांचे कपडे उतरल्याशिवाय राहणार नाही. खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. तर सरकारला वाटेल असेल हम करसो कायदा, तर हे खपवून घेतले जाणार नाही, लंकेंचा इशारा. जितेंद्र आव्हाड यांच्या 100हून अधिक कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विधिमंडळावर धडक. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. हनी ट्रॅप प्रकरण मुख्यमंत्र्यांनी नाकारलं. काही आजी माजी मंत्री आणि अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा नाना पटोलेंनी आरोप केला होता. जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कुणावरही चुकीची कारवाई करणार नाही. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांचं भाष्य. घटनेचं पालन करूनच जनसुरक्षा कायदा आणला, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. राज्यातील समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत, असंही वक्तव्य. राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी पावसाळी अधिवेशनाच्या रणनीतीसाठी भाजप नेत्यांची बैठक. अमित शहा, जेपी नड्डा, पियुष गोयल यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती. आज इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक. संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठक होणार. जिथून 22 बारबाला पकडल्या तो बार गृहमंत्र्यांच्या आईच्या नावे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांचा गंभीर आरोप. योगेश कदमांचा राजीनामा घेण्याचीही मागणी. विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराकडून व्हिडिओ पोस्ट करत टीका. कॅप्शनमध्ये लॉ ब्रेकर्स असं लिहित त्याचं वादग्रस्त गाणं पोस्टमध्ये. पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा 2 दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश झाला. या प्रवेशावेळी मंचावर मंत्रोच्चार सुरू असल्यानं अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सोशल माध्यमांवर याचा व्हिडिओ व्हायरल. जनता पार्टी तसा अध्यक्ष, तसा आशीर्वाद तसं संजय जगताप. यापुढे माध्यमांशी संवाद साधणार नाही. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांची भूमिका. आपले अजितदादा या गाण्याचं भव्य अनावरण विधिमंडळात संपन्न. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त खास गाण्याची निर्मिती. एसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि शंकर बारवे निर्मित हे गाणं आहे. एमएससी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार अडचणीत. पीएमएलए कोर्टात आरोपपत्र दाखल. कोर्टानं रोहित पवार, राजेंद्र इंगवले आणि बारामती अॅग्रो लिमिटेडचा बजावले समन्स. येत्या 21 ऑगस्टला रोहित पवारांसह इतरांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील आनंद आश्रमात शिवसेनेची महत्त्वाची बैठक. शहरातील विविध पदाधिकारी आणि नेत्यांचा बैठकीत सहभाग. तर बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता. संजय राऊत प्रकरणात नितेश राणेंचं अजामीनपात्र वॉरंट उच्च न्यायालयाकडून रद्द. पुढील सुनावणी नितेश राणे माझगाव कोर्टात हजर राहतील. वकिलांकडून कोर्टात आश्वासन. हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज तिरंगा नसून भगवाच. संभाजी भिडेंचं वक्तव्य. तर पुन्हा लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याचंही भिडेंचं विधान. जेद्दाहमधील इस्लामिक सहकार्य संघटनेच्या अधिवेशनात पाकिस्तानचा सिंधू पाणी कराराच्या निलंबनाबद्दल भारतावर आक्षेप. पर्यावरणीय आणि मानवी संकट म्हटलं असून भारताच्या भूमिकेवर चिंता व्यक्त. छत्तीसगडच्या जांजगीर चंपा जिल्ह्यात शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीकडून कुऱ्हाडीनं महिलेवर प्राणघातक हल्ला. तर जखमी महिलेवर उपचार सुरू. जमिनीच्या वादातून घटना घडल्याची माहिती.
राजसमंदच्या उडा ग्रामपंचायतीतील तलाव फुटल्यानं पाण्यात स्कूल व्हॅन अडकली होती. एनडीआरएफच्या टीमकडून व्हॅनमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश. AI-171 विमान अपघातग्रस्तांसाठी टाटांची मोठी मदत. 500 कोटींच्या AI-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्टची स्थापना. या अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत केली जाणार आहे. पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटना ही विदेशी दहशतवादी संघटना असल्याची अमेरिकेकडून घोषणा. तर ह्या दहशतवादी संघटनेविरोधात अमेरिकेची भारताला साथ असल्याची माहिती. टेस्ला देशातील दुसरं शोरूम दिल्लीमध्ये उघडणार. या महिन्याच्या शेवट दुसरं शोरूम सुरू होणार असल्याची माहिती. निर्माते श्याम डे विरोधात मुंबईत फसवणुकीची FIR दाखल. OTT डीलच्या नावाखाली 1.58 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप. अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि अभिनेता कुणाल वर्माची तक्रार. पोलिसांचा तपास सुरू. अभिनेत्री मनीषा कोइराला इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी. डॉक्टरेट मिळाल्यानंतर मनीषा कोइरालाने शेअर केला फोटो. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा